नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत तुरीच्या डाळीच्या पाण्याची आमटी. तोंडाची चव गेलेली असताना आमटी आवर्जून केली जाते. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. बाउलमध्ये टाकूया. तुरीच्या डाळीला आपण स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. डाळीला चोळून ठेवल्याने धूळ व पावडर जातो. आपली डाळ स्वच्छ धुवून झाली आहे. कुकर घेऊया. कुकरमध्ये तुरीची डाळ टाकूया. आपली डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागते तेवढं पाणी टाकूया. जास्ती टाकल्यावर ओतू जातो. या तांब्यानं मी अर्धा तांब्या पाणी टाकले आहे. अर्धा चम्मच हळद टाकूया. चम्मचनं मिक्स करूया. कुकरला ढक्कन लावूया. कुकरचे 4 शिट्ट्या करून घेऊया. आमटीसाठी मसाला तयार करूया. कढई गरम करायला ठेवूया. आपला कढई गरम झाला आहे. 25 ग्राम सुका खोबरा बारीक कट करून घेतलेला भाजून घेऊया. खोबरा आपला लालसर होईपर्यंत छान भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. आपला खोबरा छान भाजतो. खोबरा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. आपला खोबरा छान भाजला आहे. आपला खोबरा लालसर झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. एक कांदा उभा चिरून घेतलेला भाजून घेऊया. आपला कांदा गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया म्हणजे आपला कांदा चांगला भाजतो. आपला सारखं सारखं फिरवूया. आपल्या कांद्याला छान गुलाबी रंग आला आहे. थोडंसं अद्रक भाजून घेऊया. एक छोटा लसणाचा गड्डा सोलून घेतले आहे. हे पण भाजून घेऊया. 5 मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहे. त्याला पण भाजून घेऊया. थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली भाजून घेऊया. कढीपत्त्याचे पानं स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याला पण भाजून घेऊया. त्याला छान परतून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. थोडंसं तेल टाकल्याने आपला मसाला छान भाजतो. मला छान परतून घेऊया. सर्व मसाला भाजून झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. मसाल्याला 5 मिनिटं थंड होऊ देऊया. आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या आहेत. 5 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. 5 मिनिटं झाले आहेत. आपला मसाला थंड झाला का बघूया. आपला मसाला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मसाला मिक्सरला वाटून घेऊया. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे आपला मसाला बारीक होतो. आणखीन ह्याला एक वेळेस मिक्सरला वाटून घेऊया. आपला मसाला वाटून झाला आहे. बघूया आपला मसाला कसा वाटला. छान वाटला आहे. एकदम बारीक बारीक वाटला आहे. आपल्याला आमटीसाठी असाच मसाला पाहिजे. 5 मिनिटं झाले आहेत. कुकरची हवा गेली का बघूया. कुकरची हवा गेली आहे. ढक्कन काढूया. आपली तुरीची डाळ कशी शिजली बघूया. छान शिजली आहे. एकदम नरम नरम झाली आहे. आपल्याला आमटीसाठी जेवढं आमटी लागते तेवढं आपण पाणी टाकूया. या तांब्यानं 1.5 तांब्या मी पाणी टाकत आहे. आपण कमी पण टाकू शकता, जास्ती पण टाकू शकता. डाळीला आपण फिरवूया. एक पातेलं घेऊया. चाळणी पातेल्यावर ठेवूया. चाळणीमध्ये आमटीचं पाणी गाळून घेऊया. तुरीच्या डाळीतलं पाणी आपण पूर्ण गाळून घेतलं आहोत. या डाळीचं पुरणपोळी पण बनवू शकता, वरण पण बनवू शकता. आमटीसाठी आपल्या डाळीतलं पाणी काढून झालं आहे. आता आमटीला फोडणी करूया. पातेलं गरम करायला ठेवूया. आपला पातेला गरम झाला आहे. मोठ्या चम्मचनं 1.5 चम्मच तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. 1 चम्मच मोहरी टाकूया. 1 चम्मच जिरे टाकूया. जिरे मोहरीला छान परतून घेऊया.
आपले जिरे मोहरी छान तडतडले आहेत. कढीपत्त्याचे 7-8 पानं टाकूया. त्याला छान परतून घेऊया. आपला कढीपत्ता छान फ्राय झाला आहे. मसाला वाटून घेतलेला टाकूया. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. स्टीलच्या पातेल्यात स्लो गॅस करूनच आपण मसाला फ्राय करूया. आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे. हळद पावडर 1 चमच टाकूया. मिरची पावडर 1.5 चमच टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. 1 चमच धनिया पावडर टाकूया. आपल्या आमटीला छान कलर येण्यासाठी 1 चमच काश्मीरी मिरची पावडर टाकूया. सर्व मसाला एकजीव करून घेऊया. आपला मसाला जळणार नाही. आमटीचं थोडंसं पाणी टाकूया. त्याला छान परतून घेऊया. 1 मिनिट मसाला छान शिजू देऊया. सारखं फिरवत राहूया. गरम मसाला 1 चमच टाकूया. त्याला पण परतून घेऊया. सर्व मसाला आपला छान परतून झाला आहे. आमटीसाठी काढलेलं पाणी टाकूया. आमटीला छान फिरवूया. चवीपुरतं मीठ टाकूया. आपल्या आमटीला 7 मिनिटं छान उकळी येऊ देऊया. उकळीमध्ये कोकमचे 6 तुकडे टाकूया. आपण चिंचाचं पाणी पण टाकू शकता, कोकम पण टाकू शकता, लिंबूचा रस पण टाकू शकता. 7 मिनिटं झाले आहेत. आपल्या आमटीला खळखळून छान उकळी आली आहे. फोडणीचा स्वाद पाण्यात मुरलेला आहे. तुरीच्या डाळीच्या पाण्याची आमटी बनवून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आमटीचा किती छान स्वाद येत आहे. या पद्धतीनं आमटी बनवल्यावर गरम गरम भातासोबत खायला खूप छान लागते. ह्या पद्धतीनं आमटी बनवल्यावर लहान मुलं मोठ्यांसाठी वरदान मानले जाते. या पद्धतीनं आमटी बनवून पहा, खाऊन पहा. कशी झाली आमटी आम्हाला पण कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.